हनी ट्रॅपचा सूत्रधार लोढा असेल, पण हनी ट्रॅप मंडळाचे अध्यक्ष महाजन अशा शब्दांमध्ये सामनामधून गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आलेला आहे। महाविकास आघाडी सरकारमधले किमान 18 आमदार आणि 4 खासदार हनी ट्रॅपमध्ये फसले असा मोठा दावा सामनातून करण्यात आला। दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल्स, शासकीय जागांमध्ये या घडामोडी घडल्या असं देखील सामनामधून म्हणण्यात आलेलं आहे। सामनामधून गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल आणि रगेल लोक आले आहेत। एक मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतोय, दुसरा मंत्री पैशांच्या बॅगांचे प्रदर्शन करत सिगारेट फुंकतोय, तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीचा खून पचवून बसलाय, चौथा नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सापळ्यामधून सुटण्याची धडपड करतोय, पाचवा दुसऱ्यांना अडकवताना स्वतःच हनी ट्रॅपमध्ये गुंतलाय। महाविकास आघाडीतले किमान 18 आमदार, 4 खासदार दिल्ली, कोल्हापूर, पुणे, नागपूर, नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये फसले। त्यामुळे अब्रू रक्षणार्थ ते भाजपमध्ये सामील झाले। दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल्स, शासकीय जागांमध्ये या घडामोडी घडल्या। हनी ट्रॅपचा सूत्रधार कदाचित लोढा असेल, पण हनी ट्रॅप मंडळाचे अध्यक्ष महाजन वगैरे लोक आहेत असा गंभीर आरोप सामनातून करण्यात आलेला आहे। प्रफुल्ल लोढाला जीवे मारण्याच्या धमक्या कोणता मंत्री देतोय? लोढाच्या घरावर पोलीस धाडी का घालत आहेत असा प्रश्न देखील सामनातून उपस्थित करण्यात आला। शिरसाट, योगेश कदम, माणिक कोकाटे, दादा भुसे, संजय राठोड आणि हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या 5 मंत्र्यांपैकी काहींना जावं लागेल असा दावाही सामनातून करण्यात आला। गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत तशा स्पष्ट सूचना देखील दिल्या आहेत असं देखील सामनातून म्हणण्यात आलंय।